तुम्ही मला सांगा, काल काहीतरी आरोप केले गेले होते, त्यासाठी तुम्ही सगळे मीडिया माझं उत्तर मागत होतात, म्हणून मी इथे हजर आहे. काल एक तुमच्याकडे तुमचे सहाय्यक होते नाफडे म्हणून, त्यांच्या पत्नीने काल रुपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की रोहिणी खडसे जे मला गुन्हा दाखल करू नये म्हणून धमक्या देत आहेत. रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्त्यांकडून मला जीवाला धोका आहे, मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं असे गंभीर आरोप केले. त्यावर रुपाली चाकणकरांनी पण गुन्हा दाखल करायचे आदेश दिले. एकतर ज्या पांडुरंग नाफडेंविषयी काल मीडियामध्ये मी चर्चा ऐकली, तो माणूस माझ्याकडे 2023 पासून नाही, तो माझ्याकडे कामाला होता आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे 500 कर्मचारी आजही कामाला आहे. तो माझ्याकडे कर्मचारी होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केले. त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, संपर्क नाही. 1 वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आता आपण जाऊयात, हा कालचा तुमचा प्रेस मधला फोटो आहे. ही ती आरोपी, ही ती महिला, हा तिचा भाऊ. हा व्यक्ती कोण आहे? तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना, तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय. ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता. रोहिणी खडसेंनी हे केलं, रोहिणी खडसेंनी ते केलं, रोहिणी खडसेंना आरोपी करा, रोहिणी खडसेंना हे करा. मी हे फक्त बोलायला नाही, एसपींपासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला. तुम्ही एसपींना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकता. त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण? आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया. ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसतंय. हा कोण आहेत? दोघं दिसताय तुम्हाला? एकटी चर्चा होते, एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खोलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्तीबरोबर. हा कालचाच फोटो आहे. ठीक आहे, आता आपण बघूया हा व्यक्ती कोण. हा व्यक्ती आहे, हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो आहे. त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत ह्या भेटायला. आता मला सांगा, जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय, हा तुमचाच पदाधिकारी आहे. ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड तांडवपणा काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये. हे का होतं आणि यांचे बोलवते धणी कोण? स्विमिंग सीखना है, लिखना सीखना है, पढ़ाई